नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि HPCL ची 2026 ची रिक्रुटमेंट आलेली आहे. ज्यांचं काही डिप्लोमा, BE, ME आणि MBA झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता सुवर्ण संधी आहे. भरपूर पदं निघालेली आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्याला फ्रेशर आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स करता सुद्धा ही जाहिरात निघालेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण अगदी एकच मिनिटात पाहतोय. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर जी ऑफिशियल जाहिरात निघालेली आहे, जी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहताय, याच्यामध्ये आपण बघू शकता की या जाहिरातीमध्ये रिक्रुटमेंट फॉर प्रोफाईल ऑफ ऑफिसर्स या पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि याच्यामध्ये जे महत्वाची डेट्स लक्षात ठेवायचे, ती कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते बघा 1 जुलै 2026 रोजी हे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 20 जुलै आपल्याला 20 दिवसाचाच कालावधी आहे आणि आपण आजच ही जाहिरात इथं टाकलेली आहे. 20 दिवस अजून बाकी आहेत. तर या संदर्भामध्ये पोस्ट भरपूर आहेत. 45 पानांची PDF आहे आणि सर्वांकरता इथे जॉब असेल, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे जे पद आहे याच्याकरता 3 इयर्स फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंग मधला ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे अशांकरता एकूण 37 वॅकन्सी असून पगार बघा 1,20,000 रुपये तुम्हाला पगार आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम एज लिमिट जे आहे ते बघा 25 वर्ष असून या पदांकरता कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. फ्रेशर मुलं इथं अप्लाय करू शकतात. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी या पदाकरता एनी सायन्स ग्रॅज्युएशन प्लस डिप्लोमा इन फायर सेफ्टी तुम्हाला पाहिजे. इथं सुद्धा 1,20,000 रुपये वेतन असून एकूण 17 वॅकन्सी आहेत. एज मॅक्झिमम एज लिमिट 25 आहे. यासोबतच आपल्याला सिनियर ऑफिसर सेल्स, रिटेल, लिव्ज, डायरेक्ट सेल्स आणि LPG याच्याकरता बघा एकूण 52 वॅकन्सी असून 1,80,000 आपल्याला इथे वेतन मिळत आहे. आणि तुम्हाला फुल टाइम ज्यांचं कुणाचं BE, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, याशिवाय फुल टाइम रेग्युलर MBA किंवा PGDM इक्विव्हॅलेंट टू MBA कोर्स तुम्हाला पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. यासोबतच असिस्टंट मॅनेजर प्रोजेक्ट याच्याकरता बघा तुम्हाला 2,20,000 पगार असून 5 वॅकन्सी आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कंप्लीट असावा. BE डिग्री किंवा BTech डिग्री याच्यामध्ये बघा 6 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि 9 वर्षाचा अनुभव पाहिजे मॅनेजर प्रोजेक्ट या पदाकरता. पद भरपूर आहे. 60च्या वरती सिव्हिल इंजिनिअरिंग पदाकरता सिव्हिल इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन करता इथं जागा उपलब्ध आहेत. यासोबतच आपल्याला डेप्युटी जनरल मॅनेजर ही जी पोस्ट आहे, डेप्युटी जनरल मॅनेजर, तर याच्याकरता बघा 2,80,000 पगार असून 18 वर्षाचा अनुभव पाहिजे. अजून भरपूर पदं आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग हे पाहिजे. यासोबतच सिनियर मॅनेजर इकॉनॉमिस्ट हे बघा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मधली तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे. 12 वर्षाचा अनुभव पाहिजे. चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट करता 15 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि डेप्युटी जनरल मॅनेजर इकॉनॉमिस्ट बघा 18 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि या सगळ्यांची पेमेंट ही 2.5 लाखाच्या आसपास सगळ्यांची पेमेंट आहेत. आणि इथं तुम्हाला मॅक्झिमम एज लिमिट या कॉलम मध्ये जे दिसतंय ते बघा एक तुम्हाला इथं वॅकन्सी आहे आणि मॅक्झिमम एज 42 वर्ष, 45 आणि 48. मागच्या पोस्ट मध्ये आपण ज्या ज्या हे बघितल्या असिस्टंट मॅनेजर ही जी पोस्ट होती त्याच्याकरता 5 वॅकन्सी आहेत आणि हे जे तुम्हाला 31 आणि 34 दिसत आहे हे तुमचं मॅक्झिमम एज जे आहे ते मॅक्झिमम एज दिलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला वॅकन्सी सांगितलेल्या होत्या. यासोबतच आपल्याला मित्रांनो डेप्युटी जनरल मॅनेजर गॅस सोर्सिंग मार्केटिंग याच्याकरता बघा 2 वॅकन्सी असून बघा मॅक्झिमम एज लिमिट 48 आणि 51 तुम्हाला एज लिमिट आहे. एक्सपिरियन्स सुद्धा 18 वर्ष आणि 21 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. यासोबतच बघा डेप्युटी जनरल मॅनेजर सेल्स मार्केटिंग पेट्रोकेमिकल डेरिव्हेटिव्ह एक जागा आहे. एज लिमिट 50च्या आसपास आहे. एक्सपिरियन्स पोस्ट आहेत या. आणि या संदर्भामध्ये आपल्याला बघा एक्सपिरियन्स किती लागणार आहे ते सुद्धा या चार्ट मध्ये दिलेलं आहे. ही जी PDF आहे या PDF मध्ये यांनी दिलेला आहे
आणि या संदर्भामध्ये इलिजिबल ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत, तर कोर डिसिप्लिन मेकॅनिकल मध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोडक्शन आणि इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री ज्या आहेत त्या मटेरियल सायन्स मधल्या, मेकॅनिकल सिस्टीम डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधल्या पाहिजेत. इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पण चालेल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टीम मध्ये पण चालेल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये पण चालेल. यासोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग करता जी पोस्ट आहे त्यांना सुद्धा त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग चालेल, एन्व्हायरमेंटल चालेल, इन्फ्रास्ट्रक्चरल चालेल, एन्व्हायरमेंटल चालेल, प्लॅनिंग मध्ये चालेल. यासोबतच एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल सुद्धा डिग्री तुम्हाला इथं चालेल. त्यानंतर वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, त्यानंतर कम्प्युटर ऍप्लिकेशन सिव्हिल हे सुद्धा चालणार आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सिव्हिल टेक्नॉलॉजी, यासोबतच ड्युअल डिग्री तुमची स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये, एन्व्हायरमेंटल आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये चालणार आहे. केमिकल इंजिनिअरिंग करता सुद्धा केमिकल टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग हे चालणार आहे. इन्स्ट्रुमेंटेशन करता इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणून ब्रांच आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स हे सुद्धा चालणार आहे. मित्रांनो, जाहिरात मोठी आहे, मला तुम्हाला वेळ तुमचा घ्यायचा नाहीये. डिप्लोमा इंजिनिअरिंग करता बघा, केमिकल करता सुद्धा हे स्पेशलायझेशन त्यांनी दिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मध्ये खाली गेल्यानंतर आपल्याला जी काही पोस्ट आहे त्या पोस्टचे तुमचे जॉब प्रोफाईल्स काय असतील हे सुद्धा दिलेले आहेत. यासोबतच आपल्याला पोझिशन्स, रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा या जाहिरातीमध्ये पूर्णपणे मेन्शन केलेल्या आहेत. आणि हे सांगितल्यानंतर महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टींमध्ये ज्या लक्षात ठेवण्याजोग्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये बघा, सिलेक्शन प्रोसेस होणार आहे ते शॉर्टलिस्टिंग सिलेक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, त्यानंतर रिटर्न टेस्ट होईल, यासोबतच टायपिंग टेस्ट काही पोस्ट करता, ग्रुप डिस्कशन, सायकोमेट्रिक असेसमेंट, स्किल टेस्ट होईल, त्यानंतर पर्सनल टेक्निकल इंटरव्ह्यू होतील, फिजिकल फिटनेस इफिशियन्सी टेस्ट होईल जर गरजेची वाटली तर. आणि अशा 1 ते 2 तुम्हाला या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल आणि मग त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. यासोबतच आपल्याला प्लेस ऑफ पोस्टिंग एनिवेअर असेल, इंडियामध्ये कुठेही असेल. आणि ऍप्लिकेशन फी या पदाला अप्लाय करण्याकरता अनरिझर्व कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 1180 रुपये तुम्हाला याची फी असेल आणि प्लस तुम्हाला जीएसटी 18% असेल. एससी, एसटी आणि फिजिकल विकर कॅन्डिडेट करता कोणतीही फी असणार नाहीये. एससी एसटी कॅन्डिडेट तुम्ही सगळेजण अप्लाय करू शकता. पेमेंट मोड तुम्हाला ऑनलाईन नेट बँकिंग द्वारे होणार आहे. आणि या संदर्भामधली शेवटची तारीख जी आहे ती 20/7/2026 आहे. या संदर्भातली आत्ताशी आपण जी जाहिरात पाहिली ती hindustan-petroleum.com या वेबसाईट वरती असून आपल्याला ऍप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला hindustan-petroleum.com या वेबसाईट वरती, अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला करिअर हे जे टॅब मिळेल त्याच्या अंडर तुम्हाला करंट ओपनिंगच्या अंडर तुम्हाला ऍप्लिकेशन प्रोसेस करायची आहे. मित्रांनो, जाहिरात मोठी आहे, व्हिडिओ मोठा होतोय, मात्र आपल्याला आपल्या ज्या काही शंका असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.